नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत महानायक अमिताभ बच्चन यांनी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात. अर्थात अमिताभ बच्चन स्पष्टपणे म्हटलेले आहेत की भारत बलात्कार मुक्त व्हावा. अर्थात बलात्कार मुक्त व्हावा हे म्हणताना त्यांनी इंग्लिशमध्ये असं म्हटलेलं आहे की येत्या स्वातंत्र्य दिनी बलात्कारापासून इंडिपेंडन्स मिळावा, इंडिपेंडंट व्हावा भारत, अशा अर्थाने त्यांनी हे वाक्य केलेलं आहे. अर्थात त्याचे अनेक छटा आहेत या वाक्याच्या आणि याच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. थोडी मोकळी बेधडक अशी चर्चा असणार आहे. भारत बलात्कार मुक्त व्हावा ही अमिताभ यांची अपेक्षा केव्हा पूर्ण होणार हा महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्तानं आपण उपस्थित करतोय. आपण स्त्रीदेहाच्या स्वातंत्र्याची संकल्पना आम्हा भारतीयांना कधी समजेल हा सुद्धा प्रश्न उपस्थित केलेला आहे. आणि पुरुषांची मालकी भावना महिलाच सांभाळत आहेत का हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न स्त्री मानसिकतेच्या दृष्टिकोनातून आपण विचारलेला आहे. त्या निमित्तानं आपल्यासोबत मान्यवर आहेत. स्त्रीवादी लेखिका वंदना खरे आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत सोनाली कुलकर्णी आहेत. आपल्यासोबत योजना यादव कवयित्री आहेत. योजना यादव यांच्या अलीकडच्या काळातल्या अनेक कविता या व्हायरल झालेल्या आहेत आणि सोशल नेटवर्कवरनं सुद्धा आपण सगळ्यांनी त्या वाचलेल्या असणार आहेत. डॉक्टर नीलम गोरे आपल्यासोबत आहेत, शिवसेना प्रवक्त्या. आपल्यासोबत डॉक्टर हेमलता पाटील आहेत, ज्या काँग्रेस प्रवक्त्या आहेत. या सगळ्या मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत आहे. आणि अर्थात पहिला प्रश्न वंदना खरे आपल्याला विचारायचा आहे की हे जे वाक्य किंवा वक्तव्य आलेलं आहे अमिताभ यांचं, आपण कशा अर्थाने या वक्तव्याकडे बघू शकतो? मी स्वागत करते की अमिताभ बच्चन यांनी असं म्हणावं की महिलांवरच्या अत्याचारापासून आपल्याला मुक्ती मिळाली पाहिजे. त्यांच्या म्हणण्याला आज वजन आहे आणि त्या पिंक नावाचा त्यांचा जो सिनेमा येतोय त्या निमित्ताने का होईना पण ते असं म्हणाले हे नक्की स्वागतार्ह आहे असं मला वाटतं. नक्की. अर्थात पिंक सिनेमाचं प्रमोशन असणारच आहे त्याच्यामध्ये अद्यावत, पण तो सप्टेंबर महिन्यात येणारा सिनेमा आहे, त्याचं प्रमोशन कदाचित त्यांनी सुरू केलेलं असेल. पण 15 ऑगस्ट हा सुद्धा एक महत्त्वाचा एक टप्पा आहे आणि त्या टप्प्याच्या अनुषंगाने स्वातंत्र्य दिनाला आपण ज्याला सामोरं जाणार आहोत, नेमकं कशापासून स्वातंत्र्य मिळालं हवं आपल्या सगळ्यांना असं ज्यावेळेला त्यांना विचारण्यात आलं त्यावेळेला त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया होती. अर्थात साजेशी अशी प्रतिक्रिया आहे, त्या सगळ्या विषयाला अनुसरून आहे आणि तरी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. पुन्हा नीलमताई, ज्या वेळेला अशी वक्तव्य समोर येतात त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच येतो की सातत्यानं या घटना घडतात, कधी या घटना घडतात त्यावेळेला आपण त्याच्या अनुषंगाने चर्चा करत असतो. पण आज ज्यावेळेला स्वातंत्र्य दिनाचा संदर्भ आलेला आहे या संपूर्ण चर्चेला, त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं का की खऱ्या अर्थाने स्त्री किंवा स्त्रियांचं जो व्यवहार असतो दैनंदिन आयुष्यातला तो व्यवहार अशा अर्थाने पुरुषांच्या या वेगवेगळ्या लादलेल्या संकल्पनांमुळे कुठेतरी अडलेला आहे आणि त्या संकल्पना बदलतील, या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं का होईना स्त्रियांना ते स्वातंत्र्य मिळेल असं तुम्हाला वाटतंय का? मंदार, मला विचारलंस? हा, एक तर पहिली गोष्ट अशी आहे की खरोखर बलात्काराचा प्रश्न हा फार ज्वलंत, स्त्रीच्या संपूर्णपणे मानवी अधिकाराशी संबंधित असणारा प्रश्न आहे. आणि ठिकठिकाणी ज्या घटना घडतायत, मग ती मीरतला घडलेली असेल किंवा चेन्नईला घडलेली असेल IT सेक्टरमध्ये, किंवा कोपर्डीला घडलेली घटना असेल, भांबोऱ्याला केलेला प्रयत्न असेल, मुंबईमध्ये की आत्ताच एका म्हणजे अल्पवयीन मुलीच्या वरची बलात्काराची घटना घडली, मतिमंद गतिमंद हॉस्पिटलमध्ये जाऊन बलात्कार करणं, नेत्रहीन, अपंग, वेगवेगळ्या प्रकारच्या स्त्रियांच्या वरती, अगदी तान्ह्या बाळापासून ते 60 वर्षाच्या ओल्ड एज होम मधल्या महिलेवर बलात्काराची सुद्धा घटना आज समोर आलेली आहे. त्यामुळे अनंत प्रकारचे बलात्कार होत आहेत हे खरं आहे. आणि अशा एका ज्वलंत विषयावरती पुरुषांनी पुढे येऊन बोलावं आणि त्याच्याबद्दल एक भूमिका घ्यावी मानवी अधिकाराच्या दृष्टिकोनातून, हे निश्चितपणे स्वागतार्ह आहे. स्त्रियांच्या चळवळीत काम करत असताना मात्र सगळा संदर्भ शोधायची वेळ आली आहे. आणि मंदार, एक आपण विसरता कामा नये इथे, अमिताभ बच्चन एक खूप आदरणीय व्यक्ती आहेत, ते सिन्सिअर आहेत, प्रभावी अभिनेते आहेत. पण पिंक फिल्मच्या निमित्ताने जो ट्रेलर लॉन्च झाला त्यामध्ये ते बोललेले आहेत. त्यामुळे मी आता आपला विषय आल्यावर सगळ्या गुगलवर जाऊन जरा शोधलं. मी आता तपशिलात जात नाही, पुढे बोलताना येईन. पण आमच्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीने मराठीमध्ये मोठ्या प्रमाणात नाही म्हणणार, तरी काही प्रमाणामध्ये बलात्कार हा सनसनाटी कलाचा भाग म्हणून प्रस्थापित केलेला आहे आणि त्याचं चित्रपट म्हणून
प्रचंड मोठा प्रमाणात व्यापारीकरण झालेलं आहे अपरिहार्यपणे, हेतू वेगळा असला तरी सुद्धा. आणि जसं निर्भयाच्या वेळेला निर्भया नावाचं फळं हरियाणामध्ये कुणी शेतकऱ्यांनी प्रमोट केली होती, तर निर्भया नावाचा नाटकाचा शो दिवस रात्र लंडनमध्ये चालला होता. आणि आमचे म्हणजे काही बाबतीत मतभेद असतील, पण संजय पवार लेखक आहेत, त्यांनी गेल्या वेळेच्याच पुण्यनगरीमध्ये या निर्भया नावाचं मार्केटिंग कसं चाललंय एक वेगळ्या प्रकारनी, त्याच्याबद्दल फार आसूड ओढले होते. आणि इथे मला परत असं वाटतंय की 17 फिल्म्स आहेत अशा बॉलिवूड मधल्या की ज्याच्यामध्ये सनसनाटी बलात्कार दाखवलेले आहेत, आणि लगेच पुढची साईट सांगते की हॉट रेप सीन्स आणि शी इज रेपेबल वुमन, अशा पुढच्या साईट्स आहेत. आणि युट्यूबवर या सगळ्या आहेत, मराठीतल्या पण आलेल्या आहेत असे हॉट सीन नावानी. त्यामुळे आपण जो मानवी अधिकाराचा संदर्भ देऊन बोलतोय, आपल्या खेरीज बाहेरचे लोक तो सिनेमा बघत असताना नवीन त्या बलात्काराचं आंबट शौकीनपणे किती बघतील आणि मानवी भूमिकेतून किती बघतील हा एक काळ ठरवेल असं मला वाटतं. नाही, नक्की. अर्थात ते बघत असताना त्या वेळची मानसिकता पुरुषांची काय आहे आणि त्या पुरुषांच्या मानसिकतेला ती कला म्हणून समोर बघणार आहेत किंवा आणखीन त्यांना वेगळ्या पद्धतीनं ते सगळं बघायचंय हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं त्यावेळेला. अर्थात पुन्हा डॉक्टर हेमलता पाटील, ज्या पद्धतीनं ही चर्चा पुढे आलेली आहे अमिताभ बच्चन यांच्या वक्तव्याच्या नंतरच्या मध्ये, आपण जे अधिक खरं तर त्या निमित्ताने हे बोलतोय त्यामुळे अधिक स्पष्ट या विविध पातळीवरती, म्हणजे ज्यावेळेला स्त्रिया करिअर करत असतात, आपलं एकूण दैनंदिन आयुष्य जगत असतात, त्यावेळेला अशा प्रकारे एक भीती अलीकडच्या काळामध्ये कदाचित ती माध्यमांमुळे आहे, कदाचित त्याचा जास्ती मोकळेपणाने चर्चा केली जाते म्हणून आहे का, हा सगळा संदर्भ तुम्हाला नेमका कसा वाटतोय, कशा पद्धतीनं हा संदर्भ आपल्या समोर येतोय, मांडला जातोय असं तुम्हाला वाटतं? मंदारजी, आता नीलमताई म्हटलं ते अतिशय बरोबर आहे. एका चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने हा विषय चर्चेला आला, परंतु प्रमोशनच्या निमित्ताने का होईना पण चर्चेला आला आणि ह्या विषयाची चर्चा वारंवार होणं गरजेचं आहे असं मला वाटतं, म्हणून तो विषय जास्त महत्त्वाचा आहे. आपण आता जे विचारलं तर आता एक दुर्दैवाने असं सांगावं असं वाटतं की आपण म्हणतो की युगानुयुगे हा सगळा ह्या गोष्टी चाललेल्या आहेत. आणि जर विचार केला तर आपण पुराण काळ सोडून द्या की पुराण काळामध्ये मनुस्मृतीमध्ये काय सांगितलंय, महिलांच्या बद्दल कसं वर्णन केलेलं आहे, परंतु आपण जर बघितलं असेल की पहिल्यापासून ती कोणाशी तरी रिलेट होत गेली. म्हणजे लहान असताना मनुस्मृतीमध्ये म्हटलं की लहान असताना तिला वडिलांनी आधार द्यावा, यवनात आल्यानंतर लग्न झाल्यानंतर पतीने आधार द्यावा आणि म्हातारपणी तिला मुलांनी आधार द्यावा. म्हणजे ते प्रत्येक वेळा तिचं स्वतःचं स्वातंत्र्य कुठेतरी नाकारलं गेलंय आणि ती प्रत्येक वेळेला कोणाच्या तरी आधारावर जगते असं दाखवलं गेलं. आणि या सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की महिलांवरती जो हा दबाव आलेला आहे किंवा एक जी वृत्ती फोफाळलेली आहे, तर धर्मांधतेच्या नावाखाली महिलांवरती हे सतत अत्याचार होत गेलेले आहेत. पुराण काळ तुम्ही सोडून द्या, आता जर तुम्ही विचार केला की स्वातंत्र्यानंतर सुद्धा जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड कायदा आणला त्यावेळेला त्या कायद्याला विरोध करण्यामध्ये सगळ्या महिलांना पुढे केलं पुरुषी मानसिकतेने. आणि त्याच्यामध्ये ज्या महिलांनी हिंदू कोड कायदा काय आहे हे वाचला नव्हता त्यांनी सुद्धा ह्या कायद्याला विरोध केला, ज्याच्यामध्ये घटस्फोट होता, पोटगी होता, महिलांचे विशेष अधिकार होते. आणि आज तुम्ही बघितलं असेल की 2016 मध्ये गेल्या महिन्यामध्ये सुद्धा महिलांनी गाभाऱ्यात प्रवेश करू नये म्हणून सनातनीच महिला पुढे आल्या. म्हणजे ही जी मानसिकता महिलांवरती लादली गेली हे धार्मिकतेच्या माध्यमातून लादली गेली आणि कुठेतरी धर्मांधतेचं भूत ह्या महिलांच्या डोक्यावरती बसवलं जातंय. आणि म्हणून मला असं वाटतं की काळ जरी बदलला तरी महिलांच्या मानसिकतेमध्ये आणि महिलांच्या वरती होणाऱ्या अत्याचारामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल होत नाहीये. ही खरंच एक शोकांतिका आहे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. नक्की. अर्थात ही शोकांतिका आपण सगळे बघतोय आणि उघड्या डोळ्यांनी बघतोय. ती घडत असताना अनेक आंदोलनं आपल्या मनामध्ये होत असतात. सोनाली, ज्या पद्धतीनं एक कलाकार म्हणून तुम्ही समोर येताचा अप्सरा ते पोस्टर गर्ल अशा ज्या भूमिकांमधली वेगवेगळे ताणतणाव अनुभवलेले असतो, नेमकं काय या सगळ्या चर्चेमध्ये तुला ठासून म्हणावं असं वाटतं? त्याचं कारण असं आहे की अमिताभ बच्चन यांचं हे वाक्य आणि त्यानंतर खरं तर या अनुषंगाने आपण ज्याला बोलायला लागतो त्यावेळेला कुठेतरी एक महिला म्हणून माध्यमं असतील किंवा अगदी जसं आता बॉलिवूडवरती म्हटलं गेलं की बॉलिवूडमध्ये आतापर्यंत बलात्कार सुद्धा खूप सनसनाटी स्वरूपामध्ये दाखवला गेला, ती सनसनाटी जी आहे ती खरं टाळता येणं शक्य आहे का अशा वेळेला, किंवा त्याच्यामुळेच हे सगळं होतंय असं म्हणायला काही जागा आहे का? हो, नक्कीच. मला असं वाटतं की आपल्याला हल्ली फक्त निमित्त लागतं येऊन
चर्चा करायला, बोलायला आणि त्याच्यावरती काय आपण करू शकतो. पण नेमकं ते त्या गोष्टी इम्प्लिमेंट होत आहेत का, ह्या प्रश्नाला खरं तर उत्तर नाही आहे आपल्याकडे. कारण दरवेळेला आपण पाहिले की एखादा सिनेमा येतो तेव्हा आपण बोलतो, किंवा एखाद्या सेलिब्रिटीने काही वाक्य कुठे स्टेटमेंट दिली असेल तर तेव्हा आपण बोलतो, एखादी मोठी केस जेव्हा होते निर्भयाबद्दलची अशा पद्धतीची तेव्हा आपण बोलतो. पण हल्ली पेपर उघडा, न्यूज चॅनल्स किंवा इंटरनेट ओपन करा तर रोज किमान 10 तरी बातम्या असतात रेप केसेसबद्दल. ते इतकं रेग्युलर झालंय आता की कुठेतरी आपल्याला आपल्या सोसायटीचं सिस्टम वाटतं हे. आणि हे खूप दुर्दैवी आहे की आपल्या सिस्टममध्ये इतकी सहज ही गोष्ट आता आली आहे की त्याच्याबद्दल काही रिॲक्ट व्हावं असं पण वाटत नाही. कारण कुठेतरी मानसिकता बदलायची गरज आहे. आणि मला असं वाटतं की मानसिकता ही लहानपणापासून जे आपण शिकवतो त्याच्यावरनं आपल्या अंगात आपल्यात येते ती. मला असं वाटतं की लहानपणी आपल्याला जर एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर आई वडील नेहमी मुलीला सांगतात की बाबा संध्याकाळी घरी वेळेवर ये, अमुक कपडे घालू नकोस, अमुक ठिकाणी जाऊ नकोस. आपण आपल्या मुलाला का नाही शिकवत की मुलीला कसं बघायचं, एका मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असला पाहिजे. हे किती पालकांनी केलेलं आहे. दरवेळेला आपण मुलीलाच का ह्या गोष्टी सांगतो. मला असं वाटतं की कुठेतरी मुलांना लहानपणापासून ते शिकवण्याची गरज आहे. आपण बाहेरच्या देशांमध्ये जेव्हा जर असे केसेस पाहिले तर लिटरली असॉल्ट पर्यंत पण जायची गरज नसते. कुठल्या पुरुषांनी जर वाईट नजरेने पाहिलं तर मी जाऊन केस करू शकते आणि त्या माणसाला अटक होते. असे बरेच केसेस मी स्वतः पाहिलेले आहेत. आपल्या देशात रेप होऊन इतक्या गोष्टी होतात, मर्डर्स होतात, तरी मात्र त्याच्यावरती काहीही सोल्युशन निघत नाही किंवा काही पनिशमेंट नसते. म्हणजे कितीतरी क्रिमिनल्स आज फरार आहेत आणि कितीतरी मुलींचं आयुष्य बर्बाद झालंय. कुठली तरी मोठी पनिशमेंट व्हावी आणि कुठली तरी मोठी स्टेप यावी याची आपण का वाट बघतो मला कळत नाही. हे खूपच दुर्दैवी आहे की आपल्याला फक्त निमित्त लागतं आणि मग आपण 2 दिवस घरात चर्चा करतो, आपल्या जवळच्या लोकांना सांगतो की आपल्याला किती वाईट वाटलंय. पण समवेअर डाऊन द लाईन मला असं वाटतं की प्रत्येक घरात प्रत्येक पालकांनी ही आपल्या लहान मुलांना शिकवण्याची गरज आहे. आणि फक्त सिनेमांमध्ये बघून आणि सोशल नेटवर्कवरती काहीतरी टाईप करून, ट्विट करून, फेसबुकवर टाकून ते खूप सुपरफिशियल झालंय. या गोष्टीचं जे डेप्थ आहे ते कुठेतरी हरवत चालली आहे असं मला वाटतं. नक्की तुम्ही म्हणताय की जो उथळपणा आलेला आहे या सगळ्या आपल्या जगण्यामध्ये त्या उथळपणाचा सुद्धा हा एक परिपाक असू शकतो. पण वंदना खरे, सातत्यानं ज्यावेळेला आपण बघतोय की या घटना ज्याला वाढताना दिसत आहेत आपल्याला किंवा या घटना घडताना आपल्याला ज्यावेळेला दिसत आहेत, कुठेतरी गृहीत धरतोय आपण हे सगळं स्त्रीचं जगणं. म्हणजे आत्ताच्या या सगळ्या भारतीय चौकटीमध्ये आपण स्त्रीला नव्यानं बघायचंय किंवा नाही बघायचं. जेव्हा अमिताभ बच्चन सारखा माणूस म्हणजे ज्याला देशभर त्याच्या बोलण्याला एक वेटेज आहे, म्हणतात की मला रेप मुक्त झालेला बघायचा आहे, बलात्कार मुक्त झालेला देश बघायचा आहे, तेव्हा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की बलात्कार ही हिमनगाचं छोटंसं टोक आहे वरचं. पण बलात्कार संस्कृती म्हणजे बलात्काराला पोषक ठरणारी संस्कृती हा खरा मोठा हिमनगाचा मोठा भाग आहे आणि आपल्याला त्याच्यावर काम करायला लागणार आहे. आणि म्हणून त्याचे खूप सगळे पैलू आहेत बलात्कार संस्कृतीचे. त्या पैलूंवर काम केलं तर स्त्रियांना कदाचित स्वातंत्र्य मिळेल. म्हणजे स्त्रीवादी चळवळ कधीपासून, म्हणजे मला वाटतं 75 सालापासून आम्ही हे गाणं गात आलोय की देश में गर औरतें कमजोर है नाशाद है, दिल पे रख के हात कहिए देश क्या आजाद है. हे दर 15 ऑगस्टला मला ते गाणं आठवतं आणि दर 15 ऑगस्टला तेवढीच जखम परत भळभळत राहते की नाहीयेत अजून बायका स्वतंत्र झालेल्या. आणि हे किती वेळा म्हणजे आपण कुठेतरी पुढचं पाऊल टाकतोय का नाही अशी शंका यावी अशी परिस्थिती दिसते. पण मला एक महत्वाचा मुद्दा नक्की मांडून पुढे जायचंय, म्हणजे त्याच्यावर नक्की चर्चा व्हावी असं मला वाटतंय की जेव्हा आपण बलात्कार हा शब्द म्हणतो, बलात्कार म्हणतोय, त्यावेळी कुठला बलात्कार आपल्याला कुठल्या बलात्काराकडे आपल्याला निर्देश करायचा आहे. म्हणजे जनरली जेव्हा बलात्कार ह्या विषयावर चर्चा केली जाते तेव्हा स्ट्रेंजर रेप म्हणजे अननोन व्यक्तींनी त्या बाई
शी काही संपर्क नसलेल्या व्यक्तींनी केलेला बलात्कार असं गृहीत धरलं जातं. पण सद्य परिस्थिती अशी आहे की जगभरात 90% बलात्कार हे त्या बाईच्या ओळखीच्या व्यक्तींनी केलेले असतात. ओळखीच्या म्हणजे अगदी घरातले नातेवाईक, शेजारी, ऑफिसातले लोक, असे सगळे ओळखीचे अगदी जवळचे, म्हणजे जिच्या त्या बाईचा ज्यांच्यावर विश्वास असू शकतो अशा लोकांनी 90% रेप केलेले असतात. आणि स्ट्रेंजर रेपची संख्या ही 10% असतं. पण होतं काय की दरवेळी जेव्हा सार्वजनिक ठिकाणी स्त्रीच्या लैंगिकतेवर हल्ला केला जातो तेव्हा ह्या गोष्टी आपण एकदा बोलतो, चॅनल्सवर बोलतो, वृत्तपत्रात लेख लिहितो. पण रोजच्या रोज होणारे जे बलात्कार आणि सेक्शुअल लैंगिकतेवर होणारे जे हल्ले आहेत, अगदी घरापासून म्हणजे मॅरिटल रेप, विवाहांतर्गत होणारे बलात्कार, याच्याबद्दल आपण कधीच बोलत नाही. आपल्या मंत्रीबाई असं सांगतात की हे संस्कृतीच्या विरुद्ध आहे याच्याबद्दल बोलणं, आणि विवाहांतर्गत बलात्काराविषयी कायदा होऊ शकत नाही हे संस्कृतीचा हवाला देऊन सांगतात. तेव्हाच आपल्याला दिसून येतं की बलात्कार संस्कृतीची पाळंमुळं किती खोलवर गेलेली आहेत. सो नुसतं बलात्कार मुक्त देश झाला पाहिजे असं म्हणून आणि घोषणा देऊन नाही उपयोग आहे. जर आपल्याला खरंच काम करायचं असेल तर ह्या संस्कृतीवरती हल्ला केला पाहिजे, बलात्काराला पोषक ठरणाऱ्या संस्कृती. नक्की. अर्थात एक योजना, तुला प्रश्न विचारायचा आहे की कवयित्री म्हणून ते स्वातंत्र्य, म्हणजे शब्दांचं स्वातंत्र्य असेल, व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य असेल, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य असेल, एक स्त्री म्हणून तुला कवयित्री म्हणून लिहिताना, कारण अनेक पुरुषांनी लिहिलेल्या कविता, शब्दांमध्ये घेतलेलं त्यातलं स्वातंत्र्य, अगदी शिव्यांपासून ते विविध शब्द जे लैंगिक त्याला धरून असलेले शब्द असतील ते शब्द वापरून सुद्धा पुरुषांनी अनेक कविता लिहिलेल्या आहेत. तुला त्या व्यक्त होण्यामध्ये एक स्त्री म्हणून काही मर्यादा आतापर्यंत वाटले का? आणि खास करून या बलात्काराच्या चर्चेच्या अनुषंगाने तुला त्या अर्थाने व्यक्त झाल्यासारखं आतापर्यंत कधी वाटलंय का? मंदारजी, माझ्या बाबतीत सांगायचं तर मला ते बंधन कधीच जाणवलं नाहीये. कदाचित इनबिल्ट माझं हे तसं असेल म्हणून असेल कदाचित. पण या विषयावर ज्याकडे आपण पाहतो की अमिताभजींचं स्टेटमेंट, खर तर आत्ताच्या परिस्थितीत मला वाटतं हे खूप रोमॅन्टिक स्टेटमेंट आहे. आणि खर तर ती युटोपियन परिस्थिती होईल की बलात्कार मुक्त भारत, म्हणजे माझ्यासह प्रत्येक बाई ती परिस्थिती तिला हवी आहे, ती वाट पाहते की असं कधीतरी होईल की माझ्या देहावर माझी सत्ता असावी आणि त्यातला मी काय करावं, काय करू नये हे सगळं ठरवण्याचा माझ्यामध्ये अधिकार असावा तो. आणि हे जोपर्यंत त्या बाईला किंवा त्या स्त्रीलाही उमगत नाही आतून, तोपर्यंत ते व्यक्त होणं हे होत नाही, म्हणजे स्पष्ट होत नाही असं मला वाटतं ते. आणि मला वाटतं रेप विषयी जेव्हा तुम्ही बोलता तर लैंगिकतेच्या बाबतीतलं आपलं जे समाजाचं ढोंगीपण आहे तर त्याच्यावर आपण का नाही विचार करत? म्हणजे प्रत्येक वेळी रेपचा विचार करताना रेप घडल्यानंतर काय करायचं, म्हणजे शिक्षा काय झाली व्हायला हवी ह्याचा विचार होतो. म्हणजे फार फाशीची शिक्षा झाली तर रेपचं प्रमाण कमी होईल किंवा कायदे सुधारायला हवेत आणि मग रेपचं प्रमाण कमी होईल. पण मुळात रेप का होत आहेत त्यामागची मानसिकता जाणून घेणं, कारण मीमांसा जाणून घेणं आणि लैंगिकतेला तुम्ही गरज म्हणून पाहताय का, तर ह्याच्यावर विचार व्हायला हवा. म्हणजे प्रत्येक वेळी रेप झाला की पुरुषाला दोषी ठरवायचं आणि मग पुरुष कसे हरामखोर असतात असं एक सर्वसाधारण हे सुरू होतो, असा वावटळ सुरू होते. पण ती त्याच पद्धतीनं का जायला हवी? म्हणजे माझा भाऊ असेल, माझा बाप असेल, म्हणजे ते पुरुष असतात, त्यांची वागण्याची पद्धत असते. म्हणजे 10% पुरुषांसाठी 90% पुरुष बदनाम करत असतो आपण खरं तर, असं मला वाटतं या सगळ्या प्रकारात. आणि रेपच्या बाबतीत मला अगदी मुख्य मुद्दा हा वाटतो की आपण जोपर्यंत लैंगिकतेकडे मोकळेपणानं पाहायला शिकणार नाही, आपण रेपवर आता चर्चा सुरू झाली आहे त्याच पातळीवर जोपर्यंत लैंगिकतेवर चर्चा सुरू नाही होणार तोपर्यंत हे कायम राहील. जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट दाबत जाता ती उसळून येत राहील ना. आणि वंदनाताईंनी मुद्दा काढलाच आहे तर
90% बलात्कार कुटुंबियांमध्ये होतात ते खरं आहे आणि मला वाटतं 90%तले किमान 80% बलात्कार नवऱ्याकडनं होत असतील आणि कायद्या संदर्भात पण वंदनाताई बोललेत त्या पण मला फक्त इथे आणखी एक मुद्दा मांडायचा आहे की लग्नाच्या परिस्थितीत आपण बोलू योजना यादव यांची आता संपर्क तुटलाय त्यांच्याशी आपण पुन्हा बोलूया पण अर्थात अतिशय महत्त्वाची आणि स्पष्ट अशी परखड अशी मतं त्या आपल्या समोर मांडतायत आपण ही चर्चा पुन्हा ब्रेक नंतर ज्याला सुरू करू तत्पूर्वी नेमकं अमिताभ बच्चन काय म्हटले ते पाहूया आणि सगळ्यात महत्त्वाचा जो आता मुद्दा उपस्थित झालेला आहे की परंपरा असेल वंदना खरे जसं म्हणाल्या की संस्कृतीवरती हल्ला झाला पाहिजे आणि त्याचबरोबरीनं राजकीय परिस्थिती नेमकी कशी असेल 50% महिला अमिताभ म्हणाल्या की आज आपल्या बरोबर आहेत आणि देश म्हणून जर का आपल्याला पुढे जायचं असेल तर या 50% समूहाला सुद्धा तितकंच प्रगत व्हावं लागेल ते प्रगत होणं म्हणजे कुठल्या दिशेने होणं आहे हे सुद्धा आपण तपासणार आहोत पण एका छोट्याशा ब्रेक नंतर तत्पूर्वी जाता पाहूयात नेमकं काय म्हणालेत अमिताभ बच्चन उस वक्त साड़ी थी लेकिन जरा ऊंचा बोलिए मुझे सुनाई नहीं दे रहा है आपसे पहले भी कह चुका हूँ ऊंचा बोलिए जी नहीं साड़ी थी लेकिन बस लिपटी हुई थी तो वो लड़की आधी नंगी थी हा? अच्छा अब ये बताइए कि वो 4 लड़के क्या कर रहे थे हाँ, जी मेरे ख्याल से नहीं अपने यकीन से कहिए 4 नौजवान लड़कों की जिंदगी का सवाल है यकीन से कहिए उसमें से 2 लड़के उसके सर के पास थे उनके हाथ कहाँ थे उसकी छाती पर थे या कंधों पर थे 1993 मध्ये आलेल्या दामिनीनं कोर्टरूम मधलं यंत्रणांमधलं हे जळजळीत सत्य पडद्यावर आणलं स्त्रीची अवहेलना अपमान बलात्कार हे आता रोजच झालंय बलात्कार विनयभंग झालेल्या स्त्रियांची घुसमट होते घरच्यांनी समजून घेतलं तर यंत्रणा त्या बलात्काराच्या अपमानाच्या खपल्या काढून स्त्रीच दोषी असल्याची परिस्थिती निर्माण करते 2016 मध्येही ही परिस्थिती बदललेली नाही Are you a virgin, Miss Arora? हाँ या ना में जवाब दीजिए. Don't shake your head. नहीं, मुझे जाना ही नहीं चाहिए था वहाँ पे. कट काफी डीप था. पर अब जो हो गया वो हो गया. इन तीनों लड़कियों को ना घर से बाहर कर दो आप. कुछ हुआ? पिंक सिनेमाचा ट्रेलर सांगतोय समाजाची मानसिकता बदललेली नाही घरच्यांचा दबाव समाजाची भीती आणि यंत्रणांची उदासीनता फिर आपने ऐसा क्यों किया? जबरदस्ती पकड़ के रखा हुआ था मुझे. अगर दोबारा करेगा ना सर तो तुम्हारा खींच के बॉटल मारूंगी इसके सिर पे मैं. You are a woman of questionable character. स्त्रियांवरचा अत्याचार फक्त बलात्कार छेडछाड आणि विनयभंगापुरता मर्यादित नाही तो 4 भिंतीच्या आतही सुरूच असतो कुठले कपडे घालायचे कसं बोलायचं कुठं बोलायचं बलात्काराला अत्याचाराला एकदा वाचाही फुटते पण 4 भिंतीतल्या घुसमटीचं काय स्त्रियांच्या याच घुसमटीला वाचा फुटली आहे ती अमिताभ बच्चन यांनी सो स्टॉप टॉकिंग अँड कम अँड शो मी व्हॉट यू कॅन डू उन महिलाओं के प्रति है जिनको हम सब शक्ति देना चाहते हैं वो बताना चाहते हैं कि उनके अंदर भी एक शक्ति है जिसका उन्होंने इस्तेमाल करना चाहिए समाज में बहुत निरादर होता है महिलाओं का और महिलाओं को अपने पैरों पर खड़ा होकर जो बल है उनके अंदर जो मान है जो मर्यादा है और मेरा ऐसा मानना है कि 50% शक्ति जो है वो देश की महिलाओं की होती है किसी भी देश में उसको ये समर्पित है ये फिल्म महिला का शरीर जो है और ये मैंने एक अंग्रेजी एडिटोरियल में पढ़ा और मुझे बहुत सुंदर लगा और मैं उसे आज बयान करना चाहूँगा A woman's body is not a democracy. It is a dictatorship. And it's about time the dictator took charge. काय म्हणायचं बिग बीला संदेश अगदी स्पष्ट आणि सोपा आहे स्त्रीच्या शरीराबाबतचा प्रत्येक निर्णय हा तिचा आहे अगदी मातृत्वाच्या निर्णयाबाबतही पण समाजानं हे हक्क स्त्रीला दिलेत का स्त्री म्हणजे कुणाची तरी मालकी असते म्हणूनच नवऱ्यासाठी धनी हा शब्द तिच्या तोंडी दिला गेला पण आता वेळ आली आहे तिनं तिच्या शरीराचा नव्हे तिच्या आयुष्याचा ताबा घेण्याची महिला का शरीर जो है और ये मैंने एक अंग्रेजी एडिटोरियल में पढ़ा और मुझे बहुत सुंदर लगा और मैं उसे आज बयान करना चाहूँगा
A woman's body is not a democracy. It is a dictatorship. And it's about time the dictator took charge. उस वक्त आपने क्या क्लियर इंडिकेशन दिया कि इस वक्त या सगळ्याचा अर्थ एकच आहे. अन्याय होतोय म्हणून फक्त रडणारी नव्हे तर संघर्ष करणारी दामिनी स्त्री न बनावं. पुरुषी मक्तेदारी मोडून कायमची संपवण्यासाठी. जबरदस्ती पकड़ के रखा हुआ था मुझे. अगर दोबारा करेगा ना सर तो तुम्हारा खींच के बॉटल मारूंगी इसके सिर पे मैं. You are a woman. अमित मोडक, IBN लोकमत. प्लीज दुनिया तो सही सही है, झूठ बोल रहे हैं सर प्लीज. पुन्हा एकदा स्वागत आपलं या चर्चेमध्ये. आपण अमिताभ बच्चन यांनी भारत बलात्कार मुक्त देश व्हावा अशा पद्धतीचं जे विधान केलेलं आहे त्या विधानाच्या मागचे दडलेले अर्थ आपण समजून घेतोय. आपल्यासोबत मान्यवर आहेत डॉक्टर नीलम गोरे, डॉक्टर हेमलता पाटील, आपल्यासोबत योजना यादव कवयित्री आहेत, सोनाली कुलकर्णी आपली लाडकी अभिनेत्री आपल्यासोबत आहे, वंदना खरे आपल्यासोबत आहेत, स्त्रीवादी लेखिका आणि सातत्यानं या विषयावरती अतिशय स्पष्ट भूमिका घेऊन बोलणाऱ्या. या सगळ्यांची आपण चर्चा करतोय. तत्पूर्वी आपल्या प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे ते आपण बघूयात. संतोष शिंदे म्हणतात शिक्षणात लैंगिक शिक्षण आणि कायद्याचं शिक्षण हे सक्तीचं करायला हवं. नितीन चव्हाण म्हणतात ही अपेक्षा अमिताभ यांची एकट्याची नाही पूर्ण देशाची आहे. देशाच्या प्रत्येक राज्याला लागलेला हा रोग आहे. ज्ञानदेव रूपटक्के म्हणतात बलात्कार कोणत्याही स्तरावर निंदनीय आहे. विनोद वाघमारे म्हणतात थोड्या प्रमाणात सोशल मीडियावर नियंत्रण आणणं गरजेचं आहे. आणि रमेश तोत्रे म्हणतात अभिनेते असं म्हणतात मग चित्रपटात अर्धवट कपडे का घालतात, यामुळेच बलात्काराचं 60% प्रमाण वाढलंय. या प्रतिक्रिया आहेत प्रेक्षकांच्या आपल्या. अर्थात योजना मगाशी बोलत होती. योजना ज्या अर्थाने तू म्हटलंस की लैंगिकतेच्या बाबतीमध्ये थोडंसं मोकळेपणा आला पाहिजे, लैंगिकतेच्या बाबतीमध्ये आपण अधिक स्वतंत्र असलो पाहिजे. पण ज्यावेळेला लैंगिकता हा शब्द आपण काढतो त्यावेळेला त्याच्या अवतीभोवती असलेले टॅबूज, एक प्रकारचा जो पगडा असतो परंपरेचा तो पगडा, तो कसा झुगारणार आहोत. मगाची वंदना खरे म्हणाल्या की संस्कृतीच्या विरोधातच एक प्रकारे लढलं पाहिजे आपण सगळ्यांनी. नेमकं काय केलं पाहिजे, कारण ज्या वेळेला हे सगळं बोललं जातं त्यावेळेला मॉरल पोलिसिंग होतं, स्वैराचार म्हटला जातो. नेमकं काय पद्धतीनं स्त्रीनी पुढे जायला पाहिजे असं वाटतं. योजना हा योजना आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय, योजनापर्यंत आवाज जात नाहीये. हाच प्रश्न खरं तर ऐकला असेल तर. हा हा योजना बोला. गोष्टी या नावानं. हॅलो हा बोला. मंदारजी येतं काय ऐकायला? हा येतोय बोला. हो माझा येतोय का? हॅलो हो हो बोला बोला. हॅलो हॅलो हा. तर लैंगिकतेच्या बाबतीत मी जो मोकळेपणा. हॅलो येतोय ना? हा हा. तर लैंगिकतेच्या बाबतीत मोकळेपणानं जी चर्चा होण्याविषयी मी बोलतेय तर वंदनाताई इथं आहेत आणि त्यांचं नाटक आहे की योनीच्या मनीच्या गोष्टी. आणि जे म्हणजे एखाद्या बाईच्या योनीला काहीतरी सांगायचं असू शकतं, तिची काही मतं आहेत, म्हणजे हे 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 सुरुवात झाली आहे ना ह्याचा अर्थ. आणि हा मोकळेपणा मला अपेक्षित आहे. म्हणजे बाईच्या शारीरिक गरजा असू शकतात, तिचं शरीर काहीतरी सांगतंय आणि ते पर्टिक्युलर लैंगिकतेच्या बाबतीत तिला काय मांडायचंय आणि हे जोपर्यंत समोर येत नाही आणि ते जितकं बाईच्या बाबतीतलं आहे तितकंच पुरुषाच्या बाबतीतलं आहे. म्हणजे हॅलो हा बोला. योजना आवाज येतोय आपला. हॅलो कट झाले का? हॅलो योजनाच्या आवाजामध्ये पुन्हा काही व्यत्यय आलेला आहे. आपण बोलूया थोड्या वेळाने. पण पुन्हा खरं तर निलमताई आपल्याला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही हेमलता पाटील असतील, तुम्ही असाल अनेक वर्ष या संपूर्ण राजकारणामध्ये आहात, दोन विविध पक्षाच्या प्रतिनिधी आहात. हे सगळं असताना आता ज्या मोठ्या प्रमाणावर खरं तर संपूर्ण देशाची अपेक्षा आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणूया की स्त्री शक्ती म्हणून जी आहे, जर देश पुढे जायचा असेल तर ही स्त्री शक्तीच खरं तर खूप मोठ्या प्रमाणावरती बदलायला हवी. ते बदल जे आहेत ते बदल तुम्हाला अपेक्षित दिशेने जाताना दिसत आहेत का राजकारणामध्ये खास करून? कारण खूप मोठा बदल पहिल्यांदा राजकारणात अपेक्षित आहे, त्यानंतर कदाचित तो अधिक पुढच्या स्तरांवरती जाईल असंही आपण म्हणू शकतो. तो बदल तुम्हाला होताना एका ठराविक दिशेने दिसतोय का? ती मानसिकता पुरुषांची राजकारणातल्या बदलताना तुम्हाला दिसते का?
मंदार, मला काय वाटतं, तू आम्हाला जे एकेका बॉक्सेस मध्ये टाकलेस ना, की योजनाचा एक बॉक्स ज्याच्यात तिने लैंगिकतेच्या स्वातंत्र्याबद्दल बोलायचं, म्हणजे तुझा दोष नाहीये तो, पण एकूण आपल्या परिस्थितीत असं होतं. वंदना मोनोलॉग वर बोलतात. नाही, माझा मुद्दा असा आहे की हे सगळे एकमेकाशी जोडलेले प्रश्न आहेत. पॉईंट नंबर 1. दुसरं, मला असं वाटतंय की ज्या मुली गेल्या काही वर्षांमध्ये बलात्कार स्वतः त्याला सामोरं त्यांना जावं लागलं, आणि मला तरी ज्या भेटलेल्या आहेत मुली त्याच्यात कुटुंबातल्या आहेत, कुटुंबाबाहेरचे लोक आहेत, पण तिथे खरा प्रश्न मला असं वाटतं, आणि तुमचा शो बघतायत लोक, हजारो पुरुष, लाखो लोक बघतायत, त्यांना मी सगळ्यात प्रथम त्यांनी जे धाडसानी ज्या इथपर्यंत आल्या आहेत आणि त्या कानात प्राण आणून वाट बघतायत की आपल्या प्रश्नावर काय बोलतायत हे सगळे लोक, तर त्यांचा हौसला तुटू नये या पद्धतीने पुढच्या काळामध्ये आपल्याला वागलं पाहिजे. आणि म्हणून बलात्कार मुक्त भारत करण्याच्या संदर्भात अमिताभ बच्चन बोलले आहेत, आणि पुरुषांच्याच प्रतिक्रिया जास्त येत आहेत. तर मला आधी गल्लत होते असं सांगायला पाहिजे की मगाशी बोलत असताना एक मुद्दा आला की सगळ्या पुरुषांना काहीतरी आम्ही हे करतो, बडवून काढतो, तर हे तर पुरुषांना खूप आवडेल ना असं बोलणं. मुद्दा असा, आम्ही पुरुष प्रधानतेच्या विरुद्ध बोलतो, हे आता आयुष्य जायची वेळ आली आमची, 30-30 वर्ष सांगतो आहे, पण परत प्रत्येकाला हेच वाटतं की आम्ही पुरुषांच्या विरुद्ध बोलतोय म्हणून. आता जे पुरुष प्रधानतेच्या मूल्यातून बाहेर पडतायत आणि ज्यांना माणूस म्हणून जगायचंय, असे हजारो लाखो पुरुष, त्यांनाही वाटतंय की त्यांना काही आनंद होत नाहीये बलात्काराच्या संदर्भामध्ये ह्या ज्या सगळ्या घटना घडतायत त्याच्यामुळे. परंतु प्रश्न असा आहे की या बलात्काराच्या संदर्भात हिंसात्मकतेची जी रचना तयार झाली आहे, मग तो लोकलमध्ये एकटी बाई सापडल्यावरती होणारा स्पर्श असेल, तो प्रयत्न असेल, किंवा एसटी मध्ये लाईट बंद असतील तर शेजारच्या बाईच्या खांद्यावरती डोकं झोपेत पडलंय असं दाखवणं असेल, किंवा कास्टिंग काउच सारखं चित्रपट क्षेत्रामध्ये घडणाऱ्या घटना असतील. आजच 3 महिन्याची रजा, म्हणजे ज्यांना ट्रोमा आला आहे, ज्यांना अशा पद्धतीने सेक्शुअल हॅरेसमेंट झाली, ही सरकारने जाहीर केली आहे. तर हे सगळं एक जसा मानसिकतेचा मुद्दा आहे, हा तेवढाच महत्वाचा. तू जो मला प्रश्न विचारलास की तुम्हाला बदल काय होताना दिसत आहेत राजकारणामध्ये, तर एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, प्रत्येक स्त्रीचं वास्तव काही प्रमाणात वेगळं असतं. सोनाली कुलकर्णींना जे वास्तव दिसत असेल आणि योजनाला जे वास्तव दिसतंय, आणि भांबोऱ्यातल्या ज्या मुलीवरती हल्ला केला तिथल्या आरोपींनी, आणि कोपर्डीमधल्या ज्या मुलीवर बलात्कार केला, त्याची तर लैंगिक वासना सगळी म्हणजे पशुच्या पलीकडे तो झालेला होता ना. त्याच्यामुळे पुरुषांना अनियंत्रित लैंगिक वासना आणि स्त्रीला ओरबाडून घेण्याचं स्वातंत्र्य, हा जो दुजाभाव आहे, तिथे खरा मतभेदाचा मुद्दा आणि पुरुष प्रधानतेशी संघर्ष करायची वेळ येते. कोणीही असं म्हणणार नाही की मुला मुलींना आरोग्य शिक्षण, लैंगिक शिक्षण देऊ नका. मला तुझं सुद्धा म्हणजे आश्चर्य वाटलं, मॉरल पोलिसिंगचं आपण बोललात. मला असं विचारायचंय की याच्यामध्ये असंच खरं वाटत असेल ना सगळ्यांना की मॉरल पोलिसिंगमुळे बलात्कार होत आहेत, तर आज मार्केट इकॉनॉमीमध्ये संपूर्णपणाने ट्रेड, मॉरल पोलिसिंगमुळे बलात्कार होतात असं मी म्हटलं नाही ना. मग कमर्शियलायझेशन ऑफ सेक्स पूर्ण झालेलं आहे आज आपल्याला दिसत आहे. पोर्नो आणि लहान बेबीच्या, छोट्या छोट्या मुलांच्या फिल्म्सना मोठी बाजारपेठ मिळते आहे. आणि दुसरं, ज्या पुरुषांना असं वाटतंय की आपल्याला लैंगिक स्वातंत्र्य आहे, ते ज्या प्रकारचं पोर्नो साहित्य बघतायत, त्याच्यात सॅडिस्टपणा आहे, पशुमैथून आहे, या सगळ्या गोष्टी लैंगिक स्वातंत्र्याच्या नावाखाली प्रत्येकाला तो अधिकारी असं म्हणतोय. अरे पण ती जी स्त्री आहे त्याच्या भावविश्वामधली, किंवा तिच्या भावविश्वातला जो तो आहे, तिथे मग ज्या वेळेला ती या गोष्टींना नकार देते किंवा त्याला ती ते एन्जॉय करत नाही, तिथे मॅरिटल रेप सुरू होतो असं मला वाटतं निश्चितपणाने. एक दुसरा हा पण भाग आहे. आता मॅरिटल रेपवर जास्त बोलणं एवढं आता वेळेच्या अभावी शक्य होणार नाही, पण जेव्हा आपण एका चर्चा करू, ज्या असेक्शुअल पद्धतीने बऱ्याचशा मुलींना घरात वाढवलेलं असतं, त्याच्यामध्ये आजही त्यांच्या मनात या सगळ्याबद्दलचे टॅबू आहेत, आणि पुरुषाच्या बद्दल सुद्धा त्यांच्या मनामध्ये अनेक कल्पना चित्रविचित्र स्वरूपाच्या या सगळ्या संदर्भातल्या आहेत. आणि त्याच्यामुळे त्याबद्दलची एक निरामय भूमिका, किंवा एक ज्याच्याबद्दल एकमेकाचा सन्मान करण्याची जी भूमिका आहे, नकाराचा अर्थ समजून घेण्याचं जे मनाचं मोठेपण असतं, किंवा दुसरीकडे दुसऱ्याची जेलसी होणं. तुझ्या ह्याच्यात आज एक प्रश्न आहे चांगला की स्त्री स्वतःची मालकी पुरुषाला बहाल करते का? काही प्रमाणात प्रेमामध्ये दोघंही असं करतात ना, ती स्त्री सुद्धा म्हणत असते ना की तू माझ्या मालकीचा आहेस, तू माझा आहेस पूर्ण, मी तुझ्यात कोणी वाटेकरी बघणार नाही. आणि म्हणून ती कुठे थांबायचं आणि कुठेही मालकी संपून प्रेमाची सीमारेषा, लक्ष्मणरेषा कुठे थांबली, हे ज्याचं तरी ठरवायचंय. मालकी चुकीचीच आहे ना, दोघांची चुकीची आहे, पण आपल्याला असं नाही म्हणता येणार. आणि म्हणून खरं मालकीपेक्षा सुद्धा एकमेकाच्या आत्मसन्मान, शारीरिक त्याचं सौख्य, या गोष्टी माझ्या दृष्टीने तेवढ्याच
महत्वाच्या आहेत आणि बलात्कार मुक्त भारत कधी होईल हा जो अमिताभ बच्चन यांचा प्रश्न आहे, तर त्यावेळेला संधी असून सुद्धा स्त्रीचा गैरफायदा घेण्याची अपप्रवृत्ती रोखण्यासाठी एकजुटीने समाज आमचा उभा राहील, त्यावेळेला ते होऊ शकेल. दुसरं आपण विसरता कामा नये की जात, धर्म, वंश, त्याचबरोबर राज्य, वेगवेगळ्या देशांमधल्या लढाया अनेक ठिकाणी बलात्कारात शस्त्र म्हणून वापरला गेलाय. तो फक्त पुरुषी मानसिकतेचा विषय नाहीये. फाळणीच्या वेळच्या घटना जशा आहेत तशा कोसोवा वगैरे याच्यामध्ये बायकांनी स्वतःच्या गर्भाशयावरती तुकडे करून टाकलेले आहेत, कारण ज्यांनी बलात्कार केले त्यातून मुलं जन्माला येत होती आणि म्हणून बायका सुसाईड करतात. त्यामुळे बलात्कार हा विषय जो आहे ना त्याच्यामध्ये तो बलात्कार मुक्त कधी होईल ते खरंच मगाशी एक आला की युटोपियन कल्पना ही आहे, पण ती बदलण्यासाठी म्हणून समाजाची एकजूट खरंच बलात्काराच्या विरुद्ध आहे का सनसनाटी सीन बलात्काराचे दाखवून मार्केट इकॉनॉमीच्या दृष्टीने आपण परत परत त्यात चर्चा करतोय. याचं मर्ढेकर म्हणतात तसं आपणच आपला चष्मा काढून एकदा बघायला पाहिजे समाजाने, असं मला वाटतं. आणि दोन्ही सभागृहांमध्ये विधानसभा आणि परिषदेत अत्यंत गांभीर्याने या विषयावर तळतळून चर्चा झाली. कुणाही आमदारांनी बलात्काराच्या संदर्भात लाईटली किंवा ज्याला आपण म्हणू काहीतरी फालतू सारखं एकाचंही भाषण नव्हतं. अत्यंत गांभीर्याने या विषयावर चर्चा झाली आणि मला असं वाटतं राजकारणामध्ये हा प्रश्न मध्यवर्ती प्रवाहात यायला लागलाय. नाही ठीक आहे, हा तुमचा जो म्हणण्याचा भाग आहे तो तितकाच खरा असला तरी सुद्धा जसं मगाशी तुम्ही म्हणाल की आपण एकेका चौकटीमध्ये आहोत का किंवा आपापल्या भूमिका आहेत का, कारण हा इतका मोठा कॅनव्हास आहे त्या अर्थाने आम्ही तुम्हाला एकेका चौकटीमधनं ते प्रश्न विचारतोय. अर्थात प्रत्येक जण त्या चौकटीच्या बाहेरच्या अनेक गोष्टी बोलू शकतोय आपण, पण तरी सुद्धा हेमलता पाटील राजकारणाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सुद्धा हा प्रश्न विचारायचा की ज्या वेळेला एक करिअर म्हणून जसं सोनाली कुलकर्णी आहेत त्यांना सुद्धा तोच प्रश्न कदाचित आम्ही विचारू थोड्या वेळाने, पण तत्पूर्वी एक करिअर म्हणून ज्या वेळेला येणाऱ्या काळामधले बदल किंवा देश बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्यावेळेला आपण बघत असतो स्त्रीचा जो वाटा आहे तो अत्यंत आत्ताच्या दृष्टीने जर बघितला तर तो वाटा दृश्य स्वरूपातला कमी आहे. जिथे जिथे अधिकाराची पदे तिथे खूप कमी प्रमाणामध्ये स्त्रिया आहेत. ह्या सगळ्या ज्या लिमिटेशन्स आत्ताच्या परंपरेने लादलेल्या असतील किंवा इतर काही गोष्टींमुळे आलेले लिमिटेशन्स असतील, तुम्हाला असं वाटतंय का की राजकारणात सुद्धा त्या लिमिटेशन्स अजून तितक्याच तीव्र आहेत? मंदारजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देते त्याआधी एक मला खूप अस्वस्थ करणारा प्रश्न मला ह्या चर्चेच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर मांडायचा आहे, कारण त्या प्रश्नाचं उत्तर मला सापडत नाहीये. गेल्या 7-8 दिवसापूर्वी एक 9.5 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाला आणि बलात्कार झाला ही अतिशय वाईट घटना. ती मुलगी सफरर झाली, तिला त्रास झाला, पण त्यानंतर मला सगळ्यात जास्त आश्चर्य आणि दुःख या गोष्टीचं वाटलं की त्यानंतर तिने आत्महत्या केली. तर मला तुम्ही सांगा की आपल्याकडे संस्काराची किंवा नीतिमत्तेची किंवा साधन शुचितेची पुटं किती किती गडद आहेत की 9-9.5 वर्षाच्या मुलीला काय कळलं की तिचं शरीर विटाळ झालेलं आहे किंवा ती पुढे समाजामध्ये चांगल्या पद्धतीने जगू शकणार नाहीये. तर माझा महत्वाचा मुद्दा हा होता की आपल्यावरती स्त्रियांवरती जे वर्षानुवर्ष संस्कार झालेले आहेत की ही गोष्ट म्हणजे वाईट आणि याच्यानंतर पुढे तुला आयुष्य नाहीये, ती मानसिकता बदलायला पाहिजे. कारण ही 9.5 वर्षाच्या मुलगीने काय विचार केला असेल हा माझ्या समोर पडलेला फार मोठा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर मी आजच्या चर्चेमध्ये अपेक्षित ठेवते. दुसरी गोष्ट, आपण राजकारणामध्ये बद्दल मला विचारलं. खरं तर आजचा विषय हा एवढा मोठा आहे की तो कुठल्या कुठल्या अँगलनी त्याचा विचार करायचा हा खूप महत्वाची गोष्ट आहे. परंतु ठीक आहे, तुम्ही राजकारणामध्ये महिलांच्या बाबतीत काही प्रश्न मला विचारले. राजकारणामध्ये महिलांची लढाई ही काही कमी नाहीये. याच्यामध्ये खूप मोठी फाईट महिलांना या क्षेत्रामध्ये येण्यासाठी करावी लागली. आपण बघितलं असेल की जेव्हा 33% महिलांना राजीव गांधींनी आरक्षण दिलं त्यानंतर कुठेतरी महिला ग्रामपंचायतीमध्ये, नगरपालिकेमध्ये, महापालिकेमध्ये ह्या निमित्ताने यायला लागल्या, रिझर्वेशनच्या निमित्ताने यायला लागल्या. 1994 मध्ये महिलांच्या संदर्भातला कायदा केला गेला किंवा महिलांच्या संदर्भातली सूचना मांडली गेली. शरद पवार साहेबांनी तो पहिला महिला विधेयक आणलं. त्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळे बदल झाले. विलासराव देशमुखांनी ते विधेयक आणलं आणि महिला राजकारणामध्ये यायला लागल्या. आता महिला राजकारणामध्ये आल्यानंतर त्यांना त्या पद्धतीचं स्वातंत्र्य मिळतं का किंवा त्या पद्धतीचं समाजामध्ये त्या पुढे जातात का, तर याच्यावरती फार मोठं प्रश्नचिन्ह असेल. कारण आपण बघितलं की चळवळीतून येणाऱ्या खूप कमी महिला या राजकीय क्षेत्रामध्ये आहेत. बाकीच्या बऱ्याचशा आहेत त्या राजकीय नेत्यांच्या पत्नी असतात, बहीण असतात आणि कुठेतरी मग त्या राजकारणामध्ये रिझर्वेशनमुळे त्या राजकारणामध्ये येतात. परंतु ज्या महिला चळवळीमधून राजकारणामध्ये येतात त्यांची लढाई खूप मोठी आहे आणि राजकारणामध्ये पण काम करताना वेगवेगळ्या समस्यांना महिलांना पुढे जावं लागतं एक महिला म्हणून. पण त्याच्यामध्ये आता बरीच सुधारणा व्हायला लागली आहे. काळ जसा पुढे जायला लागलेला आहे
तसतशा महिला जास्त कॉन्फिडंटली आणि चांगल्या पद्धतीने राजकारणामध्ये काम करतात. परंतु राजकारणामध्ये काम करत असताना महिलांवरती जी इन जनरल चिखलफेक होती त्याचाही त्यांना सामना करावा लागतो. आणि जशा पद्धतीने महिलांना समाजामध्ये त्रास होतो तोच राजकारणातल्या महिलांना सुद्धा होतं. कुठेतरी कॅरेक्टरवरती बोललं जातं, कुठेतरी त्यांच्यावरती उलटसुलट चर्चा होते. एखादी महिला जर चांगल्या पद्धतीने काम करत असेल तर तिला थांबवलं जातं. तर जे महिलांना समाजामध्ये प्रॉब्लेम येतात तेच राजकीय क्षेत्रातील महिलांना येतात असं मला सांगावंसं या निमित्ताने वाटतं. नक्की. आणि अर्थात या सगळ्या मर्यादा ज्या आहेत त्या जसं मगाशी वंदना खरे म्हणाल्या की परंपरेनी संस्कृतीनी पण लादलेल्या सगळ्या मर्यादा आहेत. पण त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग सोनाली कुलकर्णी आपल्याला विचारायचा आहे की एकूण जो मगाशी योजनांनी मांडलेला मुद्दा होता की किती म्हटलं तरी आपण लैंगिकतेच्या विषयावरती अधिक खुलेपणाने बोलताना दिसत नाही आहोत. आपण या सगळ्या मुद्द्यामध्ये जसा जो 9 वर्षाचा मुलीचा दाखला आता त्यांनी दिला की तिला असं का वाटलं की आपलं आयुष्य संपवावं, ती त्या ट्रॉमामध्ये होती हे जरी सदलं तरी तिला परंपरेने सुद्धा लादलेल्या काही संकल्पना तिच्या डोक्यावरती होत्या म्हणून तिला ते संपवावं असं वाटलं असणार आहे. हे सगळं जे आहे त्यातली जी सुचिता जी आपण म्हणतो ती त्या अर्थाने नव्या या सगळ्या काळामध्ये बदलायला हवी का, त्याच्याबद्दल अधिक बोललं गेलं पाहिजे का, अधिक मोकळेपणाने त्याचा आपण उहापोह केला पाहिजे का? हो, नक्कीच केला पाहिजे. आणि मलाही हा खूप धक्कादायक प्रश्न पडलाय की नेमकं काय त्या मुलीच्या मनात आलं असेल. कारण ह्या वयात आपल्याला खरं तर लैंगिक शिक्षणही मिळालेलं नसतं, याबद्दलची काही माहिती नसते. आपल्या घरात आजही आपण अशा संस्कृतीत वाढलोय की या गोष्टीबद्दल आईबाबांशी, भाऊ बहिणीशी किंवा मित्रमैत्रिणींशी सुद्धा बोलण्याची मोकळीक आपल्याकडे नाहीये. अशा वेळेला अशा परिस्थितीत आपण ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास, या सगळ्या गोष्टींचा अनुभव किंवा या सगळ्या गोष्टींवरती चर्चा कुठे करणार? कुठेतरी समाजात आत्ता आपल्या देशात ही गरज निश्चितच आहे की लैंगिक शिक्षणाबद्दल आता मोकळेपणाने बोललंच पाहिजे, बोललं गेलंच पाहिजे. दुसरा तुमचा मुद्दा होता सिनेमाचा, जो मला खरं तर बोलायचा आहे. कारण मगाशी कोणीतरी एक कमेंट केली की अभिनेते कसं काय बोलतात जेव्हा ते स्वतः सिनेमात कमी कपडे घालतात किंवा तत्सम. पण ही खूपच इगोइस्टिक बाब आहे असं मला वाटतं. खूप पुरुषांचा हा मोठा प्रॉब्लेम असतो की रेप हा फक्त लैंगिक प्रश्नांमुळे नाही तर खूप वेळेला इगो असल्यामुळे खूपदा होतो असं मला वाटतं. आणि ह्या कमेंटमध्ये पण साधारण इगोच पुढे येतोय की कुठल्याही व्यक्तीने, मग ती स्त्री असो पुरुष असो, त्यांनी त्याचा आयुष्याचं, शरीराचं, देहाचं कसं वापर करावं हे त्याचं वैयक्तिक मत आहे. एका अमुक मुलीने कमी कपडे घातलेत म्हणजे आता ती समाजासाठी अवेलेबल झाली आहे असा जो काही आपल्या समाजात साधारण सगळ्यांचा, खूप पुरुषांचा जो काही विचार आहे तो मला अतिशय चुकीचा वाटतो आणि तो कुठेतरी बदलला गेला पाहिजे. सिनेमात म्हणा किंवा रस्त्यावर चालणारी एक मुलगी कमी कपड्यात दिसली म्हणजे ती पब्लिक कमॉडिटी आहे आणि आता तिचा आपण कसाही वापर करू शकतो. ही जी काय मानसिकता आहे ती कधी बदलेल हा खूप मोठा प्रश्न आहे. अभिनेता म्हणो किंवा अभिनेत्री म्हणो, आता अमितजी म्हणालेत म्हणून त्यांची कमेंट लोकांना खूप महत्वाची वाटते किंवा आता मी एक अभिनेत्री म्हणून तुमच्या समोर बसून बोलते म्हणून लोकांना असं वाटतंय की आमच्यासाठी खरं तर ह्या पद्धतीने बोलणं खूप सोपं आहे. मला असं वाटतं की ज्या बॅकग्राऊंडमधनं मी येते किंवा ज्या पद्धतीने आता मी माझ्या क्षेत्रात काम करते, मला असं वाटतंय की आय एम व्हेरी फॉर्च्युनेट, मी खूप भाग्यवान आहे की माझ्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे ती अतिशय ओपन आहे, मोकळीक आहे. मला जे हवं आयुष्यात ते करण्याची मला संधी मिळाली आहे. माझ्या आईवडिलांनी मला नेहमी लहानपणापासून ती मोकळीक दिली आहे. पण जसं तुम्ही मगाशी म्हणालात की प्रत्येक मुलीचा ची परिस्थिती अशी असू शकत नाही, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीकडे ते स्वातंत्र्य मिळेल, स्पेशली आपण आता मुलींबद्दल बोलतोय, हे खूप दुर्मिळ आहे. अशा वेळेला जेव्हा ऍक्टर्स बद्दल किंवा आमच्यासारख्या सेलिब्रिटी लोकांबद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा मला ही गोष्ट खूप वाईट वाटते आणि या गोष्टीचं खूप दुःख होतं की या परिस्थितीने या गोष्टीकडे बघण्याचं जो दृष्टिकोन आहे ते बदललं गेलंच पाहिजे. आणि स्पेशली काय होतं की जेव्हा तुम्ही ग्लॅमरस फील्डमधनं येता तेव्हा तुम्ही नेहमीच एक खूप मोठा टार्गेट असतात, तेव्हा नक्कीच तुमच्याबद्दल बोललं जातं. पण कुठेतरी आता
ही जी मानसिकता आहे लोकांची ती बदलण्याचं इट्स हाय टाइम. लैंगिक शिक्षण म्हणा किंवा एकमेकांबद्दलचं रिस्पेक्ट म्हणा किंवा एकंदरीतच संस्कृतीत फक्त शारीरिक भावना आणि मानसिक भावना ही जी लोकांची आहे ती आता खूप मोकळेपणाने बोलण्याची गरज आहे. आणि मला पर्सनली असं वाटतं की फक्त सिनेमे बघून आणि फक्त चर्चा करून याच्यावरती काय होणार नाही आहे. आपण ते स्कूल्समध्ये घरांमध्ये राबवलं गेलं पाहिजे. आणि स्त्री म्हणून मला या क्षेत्रात मिळालेली जी मोकळीक आहे ती निश्चितच प्रत्येक स्त्रीला या देशात मिळते का हा खूप मोठा प्रश्न आहे. नाही मिळत. खूप करिअर्समध्ये हे शक्य होत नाही. आपण फिल्म्समध्ये पण बघतोय खूप पूर्वीपासून ज्या पद्धतीने हिरोईन्स आपल्याला दिसत आल्या आहेत, कधीतरी त्या कमॉडिटी असतात, कधीतरी त्या आयटम गर्ल्स असतात, कधीतरी वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर येतात. पण आताचा समाज खूप बदलला आहे. आता खूप असे वेगवेगळे सिनेमे येतात जिथे फक्त स्त्री एक हिरोईन एक कमॉडिटी नसून तिच्या वेगवेगळ्या इमोशन्स बद्दलचे आता सिनेमे येतात. आता स्त्री प्रोड्युसर सुद्धा झाली आहे. मला खूप अभिमान आहे आमच्या पिढीच्या सगळ्या ऍक्ट्रेसेस बद्दल. दीपिका पादुकोण म्हणा, अनुष्का शर्मा म्हणा, विद्या बालन म्हणा, या सगळ्या हिरोईन्स आता त्यांच्या फिल्म्स स्वतः प्रोड्यूस सुद्धा करतात. तर कुठेतरी आता पुरुष प्रधान जी संस्कृती आहे ती निश्चितच खूप पॉझिटिव्हली बदलते वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये. आमच्या क्षेत्रात तर खूप चांगली आता परिस्थिती आहे जिथे आज जितके पैसे एखादा हिरो चार्ज करतो तेवढेच पैसे एखाद्या हिरोईनला सुद्धा मिळतात. आज तुम्ही बघितलं तर निश्चितच एक खूप पॉझिटिव्ह विचार आहे. पण हे ठराविक फील्ड्समध्ये आहे. तळागाळातल्या मुलींपर्यंत हे स्वातंत्र्य पोचतंय का? त्यांना जसे आपण वेगवेगळ्या एक्झाम्पल्स घेतो. आज सकाळीच मी एका दलित मुलीवरती झालेल्या बलात्काराबद्दलची बातमी ऐकत होते. तर कुठेतरी ते रूट्स पर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. आणि ते होणार नाही तोपर्यंत आपले जे मोठे मुद्दे आहेत ते कधीच सॉल्व्ह होणार नाहीत. नक्की. नीलमताई, तुम्ही तुमचा मुद्दा पूर्ण करा. नीलमताईंना बोलायचं. मला असं वाटतं की या सगळ्या चर्चेतून कुठेतरी कृतीकडे जायला पाहिजे. आणि कृतीकडे जात असताना मला असं वाटतं की जसं म्हणजे मी अगदी म्हणणार नाही डायरेक्टली, पण तरी मला म्हणायलाच पाहिजे की सोनाली ताईंनी अगदी चांगलं सांगितलं की खूप चांगलं यश मिळतंय आणि आम्हालाही त्याच्याबद्दल कौतुक आहे, अभिमान आहे. आणि शेतकरी आत्महत्या झाल्यावरती जसं नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे आणि अनेक लोकांनी जशी मदत केली तशी माझी अभिनेत्री महिला असो पुरुष असो यांना आवाहन राहील की ह्या ज्या मुली आहेत ज्या शिकण्यासाठी धडपडतायत, ज्यांच्यावरती अत्याचार झालेले आहेत, कोर्टात उभं राहून शिक्षा व्हायला 6 महिने लागणार आहेत, ह्या मुलीने का केलं? 9.5 वर्षाच्या मुलीने आत्महत्या. एक स्पष्ट म्हणजे तर खून झालेला असू शकतो, स्पष्ट सांगायचं. तर दुसरं असं की काहीतरी गुंगीचं औषध पाजायचं, त्याच्यानंतर बलात्कार करायचे आणि मग तिला ब्लॅकमेलिंगची भीती वाटलेली असू शकते. आणि तिसरं अगदी महत्वाचं, ज्या प्रकारे अशा पद्धतीचा अत्याचार झालेल्या मुलीशी कसं बोलायचं याच्या आमच्या समाजाला अजिबात प्रशिक्षण नाहीये, तेवढी संवेदनशीलता नाहीये. आणि म्हणून मग या मुलींना असं वाटतं आता आपल्याला काहीच राहिलं नाही. तर माझं म्हणणं असं, या मुलींना मानसिक आधार देण्यासाठी अभिनेत्री असतील प्रत्येकाने पुढे आलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही पण एखादं काहीतरी कॉर्पस करा, त्याच्यासाठी मदत करा. त्याच्यामध्ये तुम्ही त्या कामाच्यासाठी तुमचा जो धाडस आहे आणि फॉर्च्युनेट आहात तुम्ही, आपण सगळेच त्या बाबतीत लकी आहोत. आज बिभीषण गायकवाड आमचे याच्यातून कोपर्डीतून सारखे SMS करतात की हा कार्यक्रम मी बघतोय. तर हे जे पुरुष वर्ग सुद्धा तिथला व्याकुळ झालेला आहे, सगळेजण त्यांच्यामध्ये धाडस वाढवण्यासाठी या कार्यक्रमांचा उपयोग होतोय. तर मला असं वाटतं की कृती कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष बलात्काराला समर्थन देणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधामध्ये, मग तुम्ही सार्वजनिक ठिकाणी असाल, ऑफिसमध्ये असाल किंवा प्रत्यक्ष तुमच्या आसपास घडलेली घटना असेल. आणि इथे मला सांगायला पाहिजे, मी डॉक्टर दीपक सावंतांनाही बोलले, आरोग्य मंत्र्यांना, कुठल्याही महाराष्ट्राची 2-3 हॉस्पिटल सोडली तर कुठेही बलात्कार पीडित महिलेसाठी मेडिकल प्रोटोकॉल जो सांभाळला पाहिजे, कशा पद्धतीने तिची तपासणी करावी याची अंमलबजावणी होत नाहीये. या सगळ्यात बदल केल्याशिवाय बलात्कार मुक्त कुठून होणार? माणसं बलात्कार करणाऱ्यांना वाटतंय आम्ही असेच बलात्कार करत राहिलो तरी मोकाट सुटणार आहोत आणि ते हसतायत आपल्याला अक्षरशः बाहेर अनेक लोक जे आहेत ते. आणि म्हणून मला असं वाटतं की खरोखर आपले शब्द जे आहेत ते कृतीत आले तर स्वातंत्र्य आपलं अजून विकसित होऊ शकते. अर्थात ही कृती व्हायलाच हवी आणि त्या कृतीच्या अनुषंगाने अगदी जाता जाता थोडक्यात वंदना खरे, काय तुमची मतं आहेत? कारण कृती करण्याच्या दृष्टिकोनातूनच आपण कमी पडतोय, हेही तितकंच खरं आहे. अगदी नीलमताई अगदी मुद्द्याचंच बोलल्या की कृतीमध्ये रूपांतर झालं पाहिजे चर्चेचं. आणि त्या म्हणाल्या त्याचप्रमाणे की बलात्कार चे पुरावे गोळा करण्यात बरेचदा कमी पडतात, कारण पोलिसांची मानसिकता ही अशीच जशी असते की
म्हणजे आपल्याकडे डॉक्टर, पोलीस, न्याय व्यवस्था हे सगळेजण सुरुवातीला एक गृहीतक असं धरून चालतात की बलात्कारित जी स्त्री आहे ती खोटच बोलते असं धरून ते पुढे पुरावे गोळा करणं किंवा तिच्याशी बोलणं हे सगळं केलं जातं. आणि त्या मुलीला तो एक बलात्काराचा ट्रॉमा तर झालेलाच आहे तिच्या आयुष्यात, आणि पुढे हे पोलिसांशी बोलणं, डॉक्टरांनी तिच्याकडे, खरं म्हणजे असं रूल आहे की एकदाच तिच्या बरोबर सगळ्यांनी बोलून अतिशय संवेदनशीलतेने तिला प्रश्न विचारावेत, पण वारंवार तिला तेच तेच बोलायला लावलं जातं. न्याय व्यवस्था फार ढिसाळ आहे, पुरावेच नीट दिलेले नसतात, त्यामुळे ते पुढे ती केस धड जात नाही. आणि हा प्रश्न फक्त बलात्कारापुरता मर्यादित नाही आहे. स्वतःच्या शरीरावर स्वतःचा अधिकार, स्त्रीचा अधिकार, हे तत्व हे पूर्ण स्वतःच्या आयुष्यभरासाठीचं तत्व आहे. म्हणजे तिला आपल्याला गर्भधारणा व्हायला हवी आहे का नको हे ठरवायचं सुद्धा स्वातंत्र्य नाहीये. म्हणजे दिल्लीला आता एक 500 महिलांचा सर्वे झाला इंडियन जर्नल ऑफ कम्युनिटी मेडिसिन तर्फे. त्यात असं दिसून आलं की 71% महिला या ग्रॅज्युएट आहेत, आणि तरीही त्यातल्या म्हणजे त्या सर्वेतल्या 500 महिलांपैकी जवळजवळ 40% महिलांना त्यांचे नवरे कंडोम वापरायचं नाही या कारणास्तव त्यांच्यावर हिंसाचार करतात. आणि या 23% महिला तर रोजच्या रोज या हिंसाचाराला सामोरं जावं लागतं. इतकी भयंकर परिस्थिती आहे शिकल्या सवरलेल्या महिलांची. म्हणजे आपली जी कल्पना असते की हिंसाचार हा फक्त गरीब तबक्यातच होतो किंवा अशिक्षित लोक, असं नाही आहे. आणि म्हणूनच बलात्कार संस्कृतीवरती आपल्याला काम केलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही जो प्रश्नामध्ये म्हटलंय ना की स्त्रियांची काय जबाबदारी आहे, स्त्रियांनी काय केलं पाहिजे, तर ही जबाबदारी अशी स्त्रियांवर ढकलून चालणार नाहीये. पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये बलात्कार थांबवणं हे जास्ती करून पुरुषांच्याच हातात असतं. आणि आपण असं म्हणायला लागलं की पुरुष अगदी लगेच द्वेषाने म्हणतात की सगळे पुरुष काय रेपिस्ट नसतात, सगळे पुरुष बलात्कार, अगदी खरंय, सगळे पुरुष बलात्कार नाहीच करत, पण सगळे पुरुष हे बलात्काराला विरोध सुद्धा करत नाहीत. तो त्यांनी करायला सुरुवात केली पाहिजे, तर स्त्रियांना सपोर्टेड वाटेल, त्यांना पाठिंबा मिळेल आणि ही इथपासून कृतीची सुरुवात होऊ शकते. नक्की. अर्थात मानसिकता जी आहे पुरुषांची ती निश्चितच बदलायला पाहिजे आणि इट्स हाय टाइम, याच्यामध्ये काही शंका नाही. पण अगदी जाता पुन्हा योजना कुठल्या शब्दात हा सगळा विषय मांडू इच्छितेस थोडक्यामध्ये? योजना, तुला आवाज आला? अगदी थोडक्यात आपण बलात्काराला सामाजिक प्रश्न, राजकीय अंगानं, कायदेशीर अंगानं, इतक्या वेगवेगळ्या अंगाने पाहतो, पण तो खरा कौटुंबिक प्रश्न आहे. कुटुंबात तुम्ही हो येतोय तर कौटुंबिक पातळीवर व्यक्ती म्हणून जेव्हा तुमचा विकास होत असतो तेव्हा ही जाणीव रुजणं महत्वाचं मला वाटतं की आपल्या घरात जी बाई आहे तर तिचं स्वतंत्र अस्तित्व आहे, तू जो काय आहेस तुझं स्वतंत्र अस्तित्व आहे, आणि तुला जे हवंय ते कुठल्याही गुन्हेगारी प्रक्रियेशिवाय किंवा कुठल्याही बळजबरीशिवाय तुला जे हवंय ते मिळवण्यासाठी तू पर्याय शोधावे जरूर. पण समोर जी बाई आहे तिच्या स्वातंत्र्याचा किंवा कुठेही तो अनादर करता कामा नये. तर हा जो आदर बाळगण्याची जी मानसिकता रुजवणं मला जास्त महत्वाचं वाटतंय. आणि ती मानसिकता जर आपण रुजवू शकलो आणि अगदी कौटुंबिक पातळीवर, तरच मला वाटतं हा प्रश्न कुठेतरी सुरुवात होईल या प्रश्नाला. कारण अमिताभजी म्हणतायत ते मला जास्त महत्वाचं वाटतंय की इवन त्या स्त्रीलाही स्वतःच्या शरीराची मालकी आपल्याकडे आहे याची जाणीव होणं गरजेचं नाहीये का? मी 8वीत असताना कविता वाचली होती की माझ्या साऱ्या देहावर तर माझी कुठं सत्ता आहे, फक्त माझ्या डोळ्यातलं पाणी तेवढं माझं आहे, बाकी सारं काही तुमचं आहे. आणि 20 वर्षानं मी या चर्चेत बसली आहे आणि 20 वर्षानं पुन्हा तीच चर्चा सुरू आहे की तिच्या देहाची सत्ता. म्हणजे 20 वर्षांच्या काळात ती कविता तशीच आहे, म्हणजे ती परिस्थिती तशीच आहे. आणि
त्या बाईची मानसिकता पण बदलत नाहीये. जोपर्यंत ही मानसिकता रुजत नाहीये की माझा देह माझा आहे, आणि मला वाटतं अमिताभजींनी हे कुठेतरी ठोसपणे तुम्हाला सांगितलंय नक्की, आणि त्याचा विचार व्हायला हवा, आणि हा प्रत्येक बाईने करायला हवा. म्हणजे तुम्हाला पुरुष सुद्धा सांगायला लागलेत की बाबा बाई तू बघ स्वतःकडे, तू स्वतःचं शरीर स्वतःचं आहे नक्की, आणि माझीच फक्त त्याच्यावर मालकी असू शकते, ते लोकांचं नाहीये. ही जाणीव जर तुम्हाला एखादा सुपरस्टार करून देतो तर मला वाटते ही खूप सकारात्मक गोष्ट आहे, आणि त्याचा प्रत्येक बाईने विचार व्हायला हवा, आणि त्या बाईपर्यंत विचार कसा पोहोचेल हे माध्यमाने पाहायला हवं. आणि प्रत्येक माध्यम, मग ते तुमचं माध्यम असेल, सोशल मीडियाचं माध्यम असेल, आणि प्रत्येक माध्यमाने तो विचार करायला हवा. नक्की. अर्थात हा खूप मोठा विषय आहे. आपण या विषयावरती अधिक चर्चा करणार आहोत. अजून येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये सुद्धा याच विषयावरची आपण बोलणार आहोत. त्याचं कारण विविध तज्ज्ञांकडनं, मान्यवरांकडनं हा विषय समजून घेण्याची ही वेळ आहे, आणि त्यानिमित्तानं खऱ्या अर्थाने जो स्वातंत्र्य दिन आहे तो स्त्रीसाठी स्वतंत्र असणार आहे का, हाही आपल्याला बघायला हवा. एक मात्र नक्की आहे की स्त्रीच्या देहावर, स्त्रीच्या मनावर सुद्धा तिचीच सत्ता असली पाहिजे, याच्यामध्ये काही शंका नाहीये. पुरुषांनी ही मानसिकता आता बदलायला हवी, यामध्येही सुद्धा काही शंका नाही. पण कृती कधी होणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ही आपण ही चर्चा अधिक तज्ज्ञांबरोबर, अधिक मान्यवरांबरोबर करणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद, नमस्कार.